भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार। नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे पाथवेज टू अचिव्हमेंट या आपल्या सर्वांच्या लाडक्या सिरीजमध्ये। मित्रमैत्रिणींनो, सर्वसाधारणपणे 3 प्रकारचे लोक असतात। म्हणजे जे सांगितलं जातं ना, माहिती जी सांगितली जाते त्या संदर्भातले म्हणते मी। तर पहिल्या प्रकारातले लोक ही सगळी माहिती फक्त ऐकून घेत राहतात आणि त्यावर प्रतिक्रिया काहीही देत नाहीत। दुसऱ्या प्रकारातले जे लोक असतात ते ही सगळी माहिती ऐकून घेतात आणि वा, खूप छान माहिती मिळाली, खरंच उपयोगात आणण्यासारखी आहे बरं का, असं म्हणतात। पण खरंच ते अंमलबजावणी करतीलच याची गॅरंटी नसते। आणि तिसऱ्या प्रकारचे लोक मात्र असे असतात की जे ऐकतात, खूप छान माहिती आहे, उपयोगात आणली तर खरंच खूप फायदा होईल असं म्हणतातही आणि खरंच त्यावर अंमलबजावणी करतातही। कारण फक्त माहिती घेऊन उपयोग नसतो, तर त्या माहितीवर अंमलबजावणी करणं तितकंच महत्त्वाचं असतं। आणि मला खात्री आहे बरं का, तुम्ही सर्वच जण या तिसऱ्या प्रकारातले असणार आहात। म्हणजे या व्हिडिओजमधून जी माहिती तुम्हाला मिळत आहे ती उपयुक्त आहेच असं सांगणाऱ्या भरपूर साऱ्या कॉमेंट्स आहेत, पण लगेचच ही माहिती अंमलात आणली जाते असं सांगणाऱ्याही भरपूर साऱ्या कमेंट्स आम्हाला मिळत आहेत। आणि ते पाहून खरंच आनंद होतो की ज्या कारणासाठी ही सिरीज तयार करण्यात आली ते कारण सक्सेसफुल होत आहे। बरेच जण असं म्हणतात की टाईम टेबल असायला हवा का, अभ्यासासाठी टाईम टेबल आखायला हवा का? येस, ऑफकोर्स टाईम टेबल असायलाच हवा। जर 100 मीटरची रनिंग रेस आहे, अंतर ठरलं आहे 100 मीटर, पण किती वेळात पूर्ण करायची याचं काहीही बंधन नाही, किंवा जो लवकर पूर्ण करेल त्यालाच बक्षीस दिलं जाईल असंही काही नाही। अशा 100 मीटर रनिंग रेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट कराल? अजिबात नाही ना, कारण त्याला काही अर्थच नाही। त्यामुळे नुसताच अभ्यास करून जर त्यावर ट्रॅकिंग करता येत नसेल, किती अभ्यास करायचा होता, त्यातला किती झाला आहे, अजून किती करणं बाकी आहे, असं जर आपल्याला काही ट्रॅक करता येतच नसेल तर हा अभ्यास सगळा दिशाहीन ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच टाईम टेबल असायलाच हवा। हा टाईम टेबल कसा असायला हवा हे पुन्हा एकदा ज्याच्या त्याच्या स्वभावानुसारच असतं बरं का, पण तरीसुद्धा साधारणपणे काही ठोकताळे मात्र मी तुम्हाला अवश्य देऊ इच्छिते। एक तर हा टाईम टेबल आखत असताना तो टास्क बाउंड असावा किंवा टाईम बाउंड असावा। म्हणजे कसं तर दिवसभरामध्ये मी अमुक तास इतके अभ्यास करेन असं एकतर टाईमवर ठरलेलं असावं, किंवा आज दिवसभरामध्ये मी इतके चॅप्टर्स कंप्लीट करणार आहे असं ते टास्क बाउंड तरी असायला हवं। आणि त्यासोबतच आतापर्यंत आपला अभ्यास किती झालेला आहे आणि किती करणं बाकी आहे, उरलेल्या दिवसांमध्ये तो मेकअप होऊ शकतो का हे बघण्यासाठी सुद्धा वारंवार आपल्याला त्याचा गोषवाराही घ्यावा लागतो बरं का। बरेच जण क्लासही करत असतात। मग ह्या क्लासच्या बाबतीत जर सांगायचं असेल ना, तर क्लासमध्ये तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ देत आहात, बरोबर ना? म्हणून जेव्हा तुम्ही क्लासमध्ये वेळ देताय तेव्हाच तिथे व्यवस्थितरित्या लक्षसुद्धा द्या। आणि लक्ष दिल्यानंतर जर तिथे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ताबडतोब क्लास संपल्यानंतर एकतर आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या त्या सरांना विचारून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करा। माझं तर म्हणणं काय असतं माहीत आहे, एक छोटीशी पॉकेट डायरी आपण सोबत बाळगलीच पाहिजे। कदाचित आपण क्लासमध्ये असू, घरी असू, सिटी बसची वाट पाहत असू किंवा आणखी काही करत असू, अशा वेळेस एकतर आपल्या अभ्यासातले काही प्रश्न आपल्याला पडलेले असू शकतात, ते प्रश्न तात्काळ आपल्याला त्या पॉकेट डायरीवर लिहिता येतील, किंवा जे प्रश्न सोडवण्याचा आपण ऑलरेडी प्रयत्न करत होतो त्याच प्रश्नांच्या अनुषंगानं आणखी उत्तरातला एखादा छानसा पॉईंट आपल्याला लक्षात आलेला असेल। अशा वेळेस ते पॉईंट्ससुद्धा आपण ह्या पॉकेट डायरीमध्ये उतरवून घेऊ शकतो। तुम्हाला हे माहीतच असेल ना की जेव्हा आपण कोणताही नवा विषय अभ्यासतो किंवा एखादा टॉपिक नव्यानं अभ्यासतो तेव्हा त्याच्या रिव्हिजन्स द्याव्या लागतात। एकदा आपण एखादा टॉपिक वाचला
की पहिली रिव्हिजन नेसेसरीली विदिन 24 आवर्स द्यायचीच. दुसरी रिव्हिजन देण्यासाठी 7 दिवसांचा अवधी असतो. म्हणजे 7 दिवसांमध्ये कधीही आपण सेकंड रिव्हिजन त्या विषयाला किंवा त्या टॉपिकला देऊ शकतो. आणि तिसरी रिव्हिजन 1 महिन्याच्या आत द्यायची. जेव्हा अशा पद्धतीनं पहिली, दुसरी आणि तिसरी रिव्हिजन दिली जाईल ना, तेव्हा हा विषय अगदी पक्का डोक्यामध्ये बसतो. आणि जेव्हा परीक्षा आलेली असेल तेव्हा जस्ट आपल्या नोट्सवरून एकदा नजर फिरवली तरीसुद्धा आपण सगळं ऑलरेडी रिव्हाईज केलेलं असल्यामुळे लगेच पूर्ण टॉपिक आपल्याला ग्रास्प होऊन गेलेला असतो. म्हणून ह्या रिव्हिजनचा आणि त्यांचा कालावधीसुद्धा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण करणं महत्त्वाचं ठरतं. क्वेश्चन पेपर सोडवणं ही एक अतिशय महत्त्वाची की आहे बरं का. मागच्या काही वर्षांचे क्वेश्चन पेपर्स जर आपण घेतले तर ते सतत सोडवत राहिल्यामुळे एकतर आपली लिखाणाची प्रॅक्टिस होते, त्याच्यासोबतच सर्वसाधारणपणे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तो पॅटर्न आपल्याला लक्षात येतो आणि कोणत्या टॉपिकला किती जास्त महत्त्व आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. मग त्याच टॉपिकप्रमाणे आपल्याला अभ्यास करणं सोयीचं जातं. इतकंच कशाला, आपण एक अशाही पद्धतीनं उपयोग करू शकतो बरं का. म्हणजे एखादा टॉपिक आपला कंप्लीट झाला किंवा एखादा चॅप्टर कंप्लीट झाला तर मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्या चॅप्टरच्या किंवा टॉपिकच्या अनुषंगानं जेवढे केवढे प्रश्न आलेले असतील ते सगळेच्या सगळे प्रश्न आपण लगेच सोडवून घेऊ शकतो. जेणेकरून काय होईल, तो विषय, तो टॉपिक आपला एकदम पक्का होऊन जाईल आणि प्रश्न कशाही पद्धतीचा आला तरीसुद्धा त्याला उत्तर द्यायचं कसं हे आपल्या लक्षात आलेलं असणार आहे. आणखी काही अगदी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी ठरतात बरं का. जसं की मागेसुद्धा मी म्हटलं होतं, तुमच्या लक्षात असेलच की अभ्यासाची जागा विशिष्ट पद्धतीनं ठरवून घ्या आणि अभ्यास करण्यासाठी तिथेच बसा. कारण डॉक्टर मार्टी लॉबडेल म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आपलं मोटिव्हेशन किंवा आपली विल पॉवर सराउंडिंग सिच्युएशनवर मात करू शकेलच असं असत नाही. सराउंडिंग सिच्युएशन ही आपल्या विल पॉवरपेक्षा जास्त पॉवरफुल असते. म्हणून जर आपण अभ्यासाची एक विशिष्ट जागा ठरवून घेतली ना की तिथे गेलो की बरोबर आपलं ब्रेनही आणि आपलं शरीरही प्रिपेअर होऊन जातं की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. माहीत आहे का, अभ्यास तर आपण सगळेच जण करत असतो, पण विशिष्ट पद्धतीनं फोकस करून किंवा एकाच व्यवस्थित डायरेक्शननं जर अभ्यास केला तर तो उपयोगाचा ठरतो. अदरवाईज तुम्ही बघितलं असेल ना, बरेचदा दरवाजे 2 प्रकारचे असतात. एक तर ढकलून उघडला जाणारा किंवा ओढून उघडला जाणारा. जो दरवाजा ढकलून उघडला जात आहे तो तुम्ही कितीही ओढण्याचा प्रयत्न केला, ओढून उघडण्याचा प्रयत्न केला तर तो दरवाजा उघडला जाईल का? अजिबात नाही ना. तसंच तर मग असतं. आपण नुसताच अभ्यास करत राहिलो विदाऊट एनी डायरेक्शन तर तो अभ्यास तेवढासा फ्रूटफुल ठरू शकत नाही. किंवा अभ्यास केल्यामुळे आपल्याला जो कॉन्फिडन्स आला पाहिजे, आपला कॉन्फिडन्स जो वाढला पाहिजे की यस आता कोणताही प्रश्न मला विचारण्यात आला तरीसुद्धा मला उत्तर देता येतंच, हा कॉन्फिडन्सही तोपर्यंत वाढत नाही जोपर्यंत योग्य डायरेक्शनमध्ये तो पूर्ण अभ्यास आपण करत नाही. म्हणूनच तर टाईम टेबल अवश्य आखा. क्लासेसला जात असाल तर क्लासेसमध्येच पूर्ण लक्ष द्या, म्हणजे तो वेळ उपयोगात आणला जाईल. अभ्यासाची व्यवस्थितरित्या जागा ठरवून घ्या आणि जी सगळी माहिती तुम्हाला सांगितली जाते ती माहिती तुम्ही कौतुक करता हे माहीत आहे, पण लगेच त्या माहितीवर अंमलबजावणीसुद्धा करा. आणि आम्ही अंमलबजावणी केली बरं का असं खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला अजिबात विसरायचं नाही. थँक्यू.